तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? भगवान श्रीकृष्णावर संपूर्ण जग प्रेम करतं, पण श्रीकृष्ण कोणावर सर्वात जास्त प्रेम करतात? आणि अजून एक प्रश्न, कृष्णाच्या आयुष्यात इतक्या राण्या होत्या, तरी इतिहासात, भजनांमध्ये, मंदिरांमध्ये आणि भक्तांच्या हृदयात कृष्णासोबत फक्त एकच नाव का घेतलं जातं? राधा. राधा कोण होती? ती फक्त एक गोपी होती का? किंवा ती कृष्णाच्या प्रेमाची अशी शक्ती होती जी देव आणि भक्त यांच्यामधील सर्वात गूढ नातं सांगते? आज आपण ऐकणार आहोत राधा कृष्णांच्या प्रेमाची, विरहाची आणि दिव्य मिलनाची अशी कथा, जी फक्त प्रेमकथा नाही, ती आत्मा आणि परमात्म्याच्या नात्याची सर्वात सुंदर कथा आहे. नमस्कार. देवांच्या गोष्टी या आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण ऐकतो देवांच्या कथा, पुराणातील प्रसंग, भक्तीची प्रेरणादायी गोष्टी आणि आपल्या संस्कृतीतील अद्भुत रहस्य. जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. चला तर मग आज ऐकूया राधा आणि कृष्णाच्या अमर प्रेमाची कथा. राधा कृष्णांचा विरह हिंदू भक्ती परंपरेत सर्वात गहन, मार्मिक आणि आध्यात्मिक प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हा एखाद्या साध्या प्रेमी-प्रेमिकांचा विरह नाही, तर आत्मा आणि परमात्मा यांच्यातील तो दिव्य वियोग आहे, जो मिलनापेक्षाही अधिक खोल प्रेम शिकवतो. वृंदावन, यमुनेच्या काठी वसलेल्या एक सुंदर, शांत गाव. फुलांचा सुगंध हवेत तरंगत असे, मोर नाचत असत, गायी शांतपणे चरत असत आणि मुरलीची ती मधुर धून जी संपूर्ण वातावरणात पसरलेली होती. या वृंदावनात दोन जीव असे होते जी एकमेकांशिवाय अपूर्ण होते, राधा आणि कृष्ण. बालकृष्ण गोकुळ वृंदावनात खेळत असत. राधा वृषभानू आणि कीर्तिदायांची कन्या, बरसाण्यातील. तिचे डोळे मोठे, चमकदार, जणू चंद्रप्रकाशाने भरलेले. स्वभावाने कोमल, वयाने थोडी मोठी, पण प्रेमात कृष्णापेक्षा कमी नव्हती. आणि दुसरीकडे होते नंदलाल, कृष्ण, खोडकर, माखन चोरणारा, गोपींची मने जिंकणारा आणि मुरलीचा जादूगार. दोघांची पहिली भेट लहानपणीच झाली होती. जेव्हा कृष्ण उखळाला बांधलेले होते तेव्हा राधेने त्यांना पाहिले आणि त्या क्षणी प्रेमाची पहिली ठिणगी पेटली. लहानपणापासून राधा आणि कृष्ण एकत्रच असत. कधी यमुनेच्या काठावर खेळत, कधी गायी चारायला जात, कधी वृंदावनच्या रस्त्यांवर हसत धावत असत. कृष्ण जेव्हा बासरी वाजवत तेव्हा सगळं वृंदावन जणू थांबून जात असे. पक्षी शांत होत, वारा मंद वाहू लागे आणि राधा नकळत त्या बासरीच्या सुरावर चालत कृष्णाकडे येत असे. कृष्ण हसत म्हणत, "राधे, तू आलीस ना, आता माझी बासरी पूर्ण झाली." राधा हसत उत्तर देत, "कान्हा, तुझी बासरी नाही, तुझं मन मला बोलावतं." असं त्यांचं प्रेम होतं, निष्पाप, निर्मळ आणि शब्दांच्या पलीकडचं. कधी कृष्ण माखन चोरायला राधेच्या घरी जात असे. राधा रागावल्यासारखी म्हणे, "कान्हा, तू पुन्हा माखन चोरायला आलास का?" कृष्ण हसत म्हणे, "राधे, मला माखन नको, मला तुझं हसू पाहायचं होतं." राधा हसत असे आणि संपूर्ण वृंदावन त्या हास्याने उजळून जात असे. हळूहळू काळ पुढे सरकत गेला. राधा आणि कृष्णाचे बालपण संपत गेले, पण त्यांचे प्रेम अधिक गहिरं होत गेलं. नंतर आल्या त्या रासलीलेच्या रात्री. चंद्रप्रकाशात कृष्ण बासरी वाजवत असे. त्या सुरांवर गोपिका नाचत आणि त्यात सर्वात पुढे राधा असे. कृष्णाच्या नजरा नेहमी राधेकडेच असत, कारण राधा फक्त प्रेमिका नव्हती, ती कृष्णाची आत्मा होती. कृष्णांची मुरली वाजे आणि राधेचे हृदय आनंदाने नाचू लागे. त्यांचे प्रेम इतके गहिरे होते की राधा म्हणत, "श्याम, तुझ्याशिवाय एक क्षणही जात नाही." कृष्ण हसत म्हणत, "राधे, तू माझी आनंद निर्माण करणारी शक्ती आहेस, माझ्या आनंदाचा स्रोत आहे." पण लीलांचा नियम असतो. मिलनानंतर विरह येतो, कारण विरहातच प्रेमाची खरी परीक्षा होते. तो महान वियोगाचा दिवस आला. एक दिवस असा आला की मथुरेतून संदेश आला. कंसाचा अत्याचार वाढला होता आणि कृष्णाला मथुरेला जावं लागणार होतं. ही बातमी ऐकताच वृंदावनावर दुःखाचं सावट पसरलं. अक्रूर म्हणजे कंसाचा दूत, पण कृष्ण भक्त रथ घेऊन वृंदावनात आले. संदेश होता, कंसाने नंदबाबांना बोलावले आहे, कृष्ण बलरामांना मथुरेला घेऊन चला. हे ऐकून नंदबाबा आणि यशोदा माया रडू लागले, पण कृष्ण जाणूत होते
हे त्यांचे कर्तव्य आहे. कंसाचा वध करायचा आहे. राधेच्या हृदयात धडकी भरली. ती कृष्णाजवळ आली आणि म्हणाली, कान्हा, तू खरंच जात आहेस? कृष्ण शांत होते. त्यांच्या डोळ्यातही वेदना होती. ते हळू आवाजात म्हणाले, राधे, मला जावंच लागेल. धर्माचं रक्षण करायचं आहे. राधेच्या डोळ्यात अश्रू आले. कान्हा, माझ्याशिवाय तू जाशील? मी तुझ्याशिवाय कशी जगेन? कृष्ण तिच्या जवळ आले. ते म्हणाले, राधे, आपलं प्रेम शरीराचं नाही, आपलं प्रेम आत्म्याचं आहे. मी जिथे जाईन तिथे तू माझ्यात असशील. पण त्या शब्दांनीही राधेचं दुःख कमी झालं नाही. त्या रात्री संपूर्ण वृंदावन शांत झालं. गोपिका, ग्वाळे, गायी सगळे दुःखी झाले. सकाळ झाली. कृष्ण रथावर बसले. गोपिका धावत आल्या. श्याम, जाऊ नकोस. आम्हाला सोडून कुठे जातोस? यशोदा मायांनी कृष्णाला मिठी मारली. बाळा, 4 दिवसात परत ये. राधा शांत उभ्या होत्या. डोळ्यात अश्रू होते, पण शब्द नव्हते. कृष्णांनी राधेकडे पाहिले. त्या एका नजरेत एक वचन होतं, राधे, मी परत येईन. तुझे प्रेम मला कायम बांधून ठेवेल. रथ निघाला. धूळ उडाली. गोपिका रथाच्या मागे धावत होत्या. कृष्ण, थांब. पण राधा धावल्या नाहीत. त्या तिथेच उभ्या राहिल्या, यमुनेच्या काठावर. त्यांचे डोळे त्या रथाच्या मागे उठणाऱ्या धुळीकडे पाहत राहिले, जोपर्यंत सर्व काही धूसर झालं नाही. हा होता विरहाचा पहिला आघात. कृष्ण पुन्हा कधीही वृंदावनात परत आले नाहीत. जर ते परत आले असते तर लीला अपूर्ण राहिली असती. कृष्ण गेल्यानंतर वृंदावन पूर्णपणे ओसाड झालं. राधा आता बरसाण्यात राहत होत्या, पण त्यांचे मन वृंदावनातच अडकून राहिलं होतं. त्यांना व्यवस्थित खात ना झोपत, फक्त कृष्णाच्या आठवणीत व्याकुळ होत असत. कधी त्या यमुनेच्या काठावर बसून रडत म्हणत, श्याम, तुझ्या मुरलीची धून कुठे गेली? आता तर वाऱ्यालाही एकटेपणा वाटतो. कधी त्या जंगलात जात, जिथे रासलीला झाली होती. त्या झाडांना विचारत, तुम्ही माझ्या श्यामाला पाहिले का? सख्या त्यांना समजावत म्हणत, राधे, कृष्ण आता द्वारकेत राजा आहेत, त्यांच्या राण्या आहेत. राधा शांतपणे म्हणत, राण्या असतील, पण माझी जागा कोणी घेऊ शकत नाही. माझे प्रेम सांसारिक नाही, ते परमात्म्याचे आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितले आहे की राधेचा विरह इतका गहन होता की त्या पूर्णपणे माधुर्य भावात तल्लीन झाल्या. त्या म्हणत, विरहाच्या अग्नीत जळणे हीच माझी भक्ती आहे. मिलन आनंद देतो, पण विरह प्रेमाला अमर बनवतो. कधीकधी राधेला वाटे, कृष्ण आले आहेत. स्वप्नात मुरली वाजे, त्या धावत बाहेर पडत, पण जागे झाल्यावर समोर रिकामेपणा, अश्रू वाहू लागत. त्या म्हणत, हे श्याम, हा विरह का दिलास? मी काही अपराध केला आहे का? वेळ नेहमी उडून जाते आणि आता कृष्ण द्वारकेचा राजा आहे. राधा कुठे आहे कोणालाही माहीत नाही, कारण तिला शेवटची वेळी पाहिले तेव्हा ती आय्यान नावाच्या गवळाशी लग्न करून वृंदावनात सामान्य जीवन जगत होती. शारीरिकदृष्ट्या तिचे विचार, मन, आत्मा आणि श्वास नेहमी कृष्ण आणि कृष्णसाठीच होते. कृष्णाबाबत बोलायचे झाले तर ती त्याच्या मनात आणि हृदयात राहत होती आणि वृंदावनातील तिच्यासोबतच्या आठवणींचा आनंद घेत होता. द्वारकेचा राजा कृष्ण आता अनेक राण्यांचा पती आहे, ज्या सर्व त्याच्यावर प्रेम करतात आणि त्यांना कृष्णाच्या बालपणीच्या मैत्रिणी राधावरच्या विशेष स्नेह आणि प्रेमाची माहिती आहे. त्या तिची हेवा करतात, कारण कृष्णाने अनेकदा व्यक्त केले आहे की राधा माझ्यापासून अविभाज्य आहे. त्यांनी कधी राधाला पाहिले नव्हते. एकदा त्या सर्वांनी कृष्णाला राधाला द्वारकेत आमंत्रित करण्यास सांगितले, कारण त्या सर्व राधाला पाहण्यासाठी उत्सुक होत्या आणि तिच्यात काय विशेष आहे हे जाणून घेण्यासाठी. जर तुम्हा सर्वांना राधाला पाहायचे असेल तर नक्कीच एक दिवस राधा येथे येईल. एक दिवस राधा कृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेच्या राजवाड्यात आली. ती सामान्य गावातील गवळणीसारखे कपडे घातलेली होती आणि कोणतेही महागडे कपडे, दागिने इत्यादी नव्हते. ती एक सामान्य गावची स्त्री होती. कृष्णाच्या पत्न्या पूर्णपणे अस्वस्थ झाल्या आणि आश्चर्यचकित झाल्या, पण निराश झाले की तिच्यात काही विशेष नाही ज्यामुळे कृष्ण तिची स्तुती करतो. राधा त्यांच्याशी खूप मैत्रीपूर्ण आणि स्नेहपूर्ण होती आणि त्यांच्याशी मुक्तपणे बोलली आणि त्या सर्व तिच्या साधेपणाने आणि दयाळूपणाने मोहित झाल्या. त्यांनी तिला पिण्या किंवा खाण्यास द्यायला विसरल्या. राधाच्या प्रत्येक शब्दात कृष्णाच्या दैवी गुण आणि महानतेची स्तुती होती. उशीर होत होता आणि राधा अखेर राजवाड्यातून निघण्याच्या तयारीत असताना रुक्मिणीला लक्षात आले की राधाला अतिथी म्हणून पिण्या किंवा खाण्यास काहीही दिले नाही, जे अतिथीला नेहमी दिले जाते. राधा, कृपया थांबा.
आम्ही सर्व वृंदावनच्या जुन्या दिवसांच्या तुमच्या सुंदर बोलण्यात इतके मग्न झालो की तुम्हाला काहीही देणे विसरलो. कृपया एक क्षण थांबा. रुक्मिणी स्वयंपाकघरात धावली, दूध गरम केले आणि लवकर आणून राधाला दिले. राधा, तुम्ही कृष्णावर इतके प्रेम करता आणि हे दूध तुमच्यासाठी योग्य आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की कृष्णाला दूध आवडते. हे कृष्ण प्रसाद म्हणून घ्या. असे म्हणून रुक्मिणीने तिला एका मोठ्या ग्लासात अतिशय गरम दूध दिले. दूध खूप गरम होते आणि कोणीही असे गरम दूध पिऊ शकत नाही. तथापि जामक्षणी रुक्मिणीने कृष्ण प्रसाद म्हटले, राधाने तात्काळ पूर्ण ग्लासभर गरम दूध तिच्या तोंडात ओतले आणि एका घोटात पिऊन टाकले. तिने त्यांचे आभार मानले आणि वृंदावनाला निघून गेली. राधाच्या भेटीचा राण्यांवर जादूचा प्रभाव पडला. त्यांनी त्यांच्याबद्दलची त्यांची मते बदलली, जी इतके दिवस त्यांच्या मनात अस्वस्थ करीत होती. या सर्व वेळी कृष्ण कुठे होता? राधा राजवाड्यात आली, राण्यांशी बोलली आणि निघून गेली तेव्हा तो गाढ झोपेत होता. रुक्मिणी आणि इतर राण्या नंतर कृष्णाच्या कक्षेत गेल्या. तो अजूनही बिछाण्यावर पडून होता. राण्यांना कृष्ण इतके उशिरापर्यंत बिछाण्यावर पडून राहणे असामान्य वाटले. रुक्मिणी त्याच्या जवळ गेली. तो जागा होता आणि त्याने त्यांना पाहिले. त्याने त्यांच्याशी बोलले नाही किंवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. कृष्णा, तुम्ही अजूनही पडून आहात, तुम्ही ठीक नाही का? त्यांनी लक्षात घेतले की कृष्ण अस्वस्थ आहे आणि कठीणाईने तो उठला आणि बिछाण्यावर बसला. रुक्मिणीला कृष्णाची अस्वस्थता पाहून धक्का बसला आणि तिने त्याला बारकाईने निरीक्षण केले. कृष्णाचे तोंड आणि ओठ लाल आणि सुजलेले होते आणि फोड आले होते आणि त्याचे घसा, मान आणि पोटाचे भाग लाल गरम जळलेले आणि फोड आलेले होते. कृष्णा, कृष्ण, तुम्हाला काय झाले? सर्व राण्या ओरडल्या. तुम्ही तोंड आणि पोट इत्यादी जळण्यासाठी काय केले? तुम्ही काही अग्नीला स्पर्श केला का? जर होय, तर कधी आणि कुठे? इतकी जखम. कृष्ण बोलण्यासाठी संघर्ष करत होता, पण हळूहळू उत्तर दिले. कदाचित हे माझ्या प्रसादाचे काम आहे. चिंता करू नका. 2 दिवसात मी सामान्य होईन. रुक्मिणीला वीज पडल्यासारखे वाटले. तीच ती होती जिने अतिशय गरम दूध, जे कोणताही सामान्य व्यक्ती पिऊ शकत नाही, राधाला दिले होते, जिने ते कृष्णप्रसाद म्हणून एका घोटात पिऊन टाकले. रुक्मिणी आणि इतर राण्या कृष्णाच्या पायावर पडल्या आणि क्षमा मागितली आणि त्यांना समजले की राधाचे कृष्णावरचे प्रेम किती आणि महान आहे आणि त्यांची दैवी घनिष्ठता. राधा आणि कृष्णाला कोणाच्या विचारातही वेगळे करता येत नाही. आणि राधा, ती रोज यमुनेच्या काठावर येत असे. ती आकाशाकडे पाहून म्हणे, कान्हा, तू परत येशील ना? दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली. कृष्ण द्वारकेचा राजा झाला, पण वृंदावनात एक हृदय अजूनही त्याची वाट पाहत होतं. राधा आता वृद्ध झाली होती. तिचे केस पांढरे झाले होते, शरीर अशक्त झालं होतं, पण तिच्या हृदयात कृष्णाचं प्रेम तसंच जिवंत होतं. ती रोज गोवर्धनावर फुलं चढवत असे. ती म्हणे, कान्हा, हे फुलं तुझ्यासाठी. रात्री ती चंद्राकडे पाहत बसत असे आणि हळू आवाजात म्हणे, कान्हा, तुला आठवतं का आपलं वृंदावन? लोक म्हणत होते राधा वेडी झाली आहे, पण ती वेडी नव्हती. ती प्रेमाची तपस्विनी होती. एक दिवस राधा खूप आजारी पडली. गोपी तिच्या आजूबाजूला बसल्या होत्या. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. राधा फक्त एकच नाव घेत होती, कान्हा, कान्हा. तिने डोळे उघडले आणि म्हणाली, माझी एक शेवटची इच्छा आहे. मला एकदा कृष्णाची बासरी ऐकायची आहे. त्याचवेळी दूर द्वारकेत कृष्ण अचानक शांत झाले. त्यांच्या हृदयात वेदना उठली. त्यांनी डोळे बंद केले आणि त्यांना जाणवलं की राधा त्यांना बोलावत आहे. क्षणात कृष्ण तेथे आले. ते शांतपणे राधेच्या कुटीरात गेले. राधेने डोळे उघडले आणि तिच्यासमोर कृष्ण उभे होते. त्या क्षणी वेळ थांबली. राधा हसली. ती म्हणाली, कान्हा, तू आलास. कृष्ण तिच्या जवळ बसले. राधा म्हणाली, कान्हा, एकदा बासरी वाजव. कृष्णाने बासरी ओठांवर ठेवली आणि त्यांनी ती धून वाजवली, जी कधीकाळी वृंदावनात घुमत होती. त्या सुरांमध्ये बालपण होतं, रासलीला होती, प्रेम होतं, विरह होता. राधेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, कान्हा, आता मी तुझ्यात येते. आणि तिचा श्वास थांबला. त्या क्षणी राधेचा आत्मा कृष्णात विलीन झाला. कृष्ण शांत बसले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते म्हणाले, राधे,
तू कधीही माझ्यापासून दूर नव्हतीस. कृष्णाने हळूच बासरी हातात घेतली आणि ती 2 तुकड्यात तोडली. ते म्हणाले, राधेशिवाय ही बासरी कधी वाजणार नाही. आजही वृंदावनात वारा वाहते तेव्हा लोक म्हणतात, त्या वाऱ्यात अजूनही कृष्णाची बासरी ऐकू येते. कारण प्रेम कधी मरत नाही. राधा आणि कृष्ण वेगळे नाहीत, ते एकच आहेत. राधे राधे. जय श्री राधे कृष्ण.